आहे ती असूयापोटी ते बोलतायत। गेल्या काही काळामध्ये बाबाबुवांचं प्रस्थ हे वाढलंय आणि असं असताना पुण्यामध्ये एका बाबांच्या संदर्भात चर्चा सुरू झाली। या बाबाचे अनेक व्हिडिओ त्याच्या भक्तांनी व्हायरल केले आणि हे व्हिडिओ बघून हा बाबा नेमका कोण आणि तो नेमका काय उपचार करतो याची उत्सुकता अनेकांना लागली। यामधलं वास्तव काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही देखील प्रयत्न केला। तर हा आहे बाबा उमेश तागुंदे। या गुरूंच्या शिष्या त्यांचे पाय आणि पाणी आणि दुधाने धुत असतात आणि ते पाणी आणि दूध पितात असे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले। एक दोन नाही तर असे अनेक शिष्य आणि शिष्या आहेत त्यांचे पाय धुवून पाणी पित असतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत। त्यामुळे हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न एबीपी माझानं आध्यात्मिक गुरु समजणाऱ्या उमेश तागुंदेला विचारला। यावरती आपण भक्तांना पाय धुवून पाणी पिण्याचे कुठलेही आदेश दिले नाहीत, भक्त स्वतः ही कृती करतात आणि मी स्वतः माझ्या गुरूंचे पाय धुवूनही पाणी पितो असं उत्तर तागुंदेने दिलंय। तर आध्यात्मिक गुरु असणाऱ्या उमेश तागुंदेने काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। इथं मी ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला बसलो होतो त्या दिवशी मी काय कुणाला म्हणलो नाही की तुम्ही माझे पाय धुवा पाणी प्या, उलट मी ते नाही म्हणत होतो सगळ्यांना। आता त्यांची भावना होती, त्यांची श्रद्धा होती, मग त्यांच्या भावनेला आता त्यांनी म्हणजे मी स्वतः काय सांगितलं नाही पण त्यांनी स्वतः पाय धुवून पाणी पिले। कारण मी त्यांना नको म्हणलो होतो, मग त्यांनी आम्हाला म्हणजे की नाही पप्पा तुम्ही नाही का आमचे गुरु आहेत आणि आमची ते मनात इच्छा आहे भावना आहे म्हणून त्यांनी पाय धुवून पाणी पिलं। तेवढं माझ्या गुरूंचे माझे उपकार होते म्हणून मी त्यांचे पाय धुवून पाणी पिलं, ते माझ्या श्रद्धेचा भाग आला। मी इतरांना तर काय पाय धुवून दिले म्हणजे नको म्हणत होतो पण तरी त्यांनी पाय धुतले। दरम्यान या सगळ्या प्रकारावरती अनिसच्या डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी काय म्हटलंय आपण बघूया। हे खरंच चिंताजनक आहे। पूर्वी असं समजलं जायचं की अंधश्रद्धा या फक्त अज्ञानातनं होता, पण आता सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हा एक नवीन प्रकार चालू झालेला आहे। माणसं जरी शिकली असली, त्यांच्याकडे डिग्र्या असल्या तरी देखील ते चिकित्सक बुद्धीचा वापर करताना दिसत नाहीयेत। आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीच्या मागचा कार्यकारण भाव तपासून बघून त्या पद्धतीनं आयुष्यामध्ये निर्णय घेणं हे होताना दिसत नाहीये आणि सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हे सध्याच्या कालखंडातलं एक महत्वाचं आव्हान आहे असं मला वाटतं। पुण्यामधून अंधश्रद्धेचा आणखी एक संतापजनक असा प्रकार समोर आलाय। लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वप्नील लांडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करत लैंगिक शोषण केल्याचा याच्यावरती आरोप आहे। स्वप्नील लांडेनं आतापर्यंत किती जणांचं शोषण केलं याचा शोध सुरू आहे। सध्या पीडित मुलींचं काउन्सिलिंग होताना दिसतंय। स्वप्नील लांडे हा पुण्यामधल्या बिजवेवाडीचा रहिवासी आहे। पुढची बातमी बघूयात। नवी मुंबईतल्या सिडकोच्या ताब्यामध्ये असणाऱ्या 14 रेल्वे स्टेशन